ज्या पद्धतीने पुढील संघावरती टाकला तो ठरतोय साहिल मॅन फ्रॉम पाडवी. आपण पाहताय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाकुर्डे स्वराज्य मानेवाडी विरुद्ध वाकुडे बुद्रुक ए असा सामना. स्वराज्य मानेवाडी विरुद्ध वाकुर्डे बुद्रुक ए. फलंदाजीसाठी आपण पाहताय वाकुडे बुद्रुक ए कडून अमोल, करण आणि सागर. सागर आणि करण आपण पाहताय या स्पर्धेमध्ये चांगली खेळी केली. साहिल याने मॅन ऑफ द मॅच ठरला. साहिल अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना पुढील सामना होतोय तो म्हणजे स्वराज्य मानेवाडी वाकुडे बुद्रुक ए. वाकुडे बुद्रुक ए संघासळला आपण पाहिलं ना तर पहिल्यांदा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय स्वराज्य मानेवाडी या संघाचा. नॉन स्ट्राइक एंड वरती सागर, स्ट्राइक वरती करण, बॉलर अमोल. पहिला चेंडू अमोलचा अतिशय सुंदर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू स्किट होतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी मात्र आपण पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र चेंडू हाताळला. एक धाव आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. शुभ श्री गणेशा झालेला आहे इथे. यावेळी मात्र आपण पाहताय अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर जी गती आहे ना अतिशय सुंदर गती अमोल यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीची सुरुवात म्हणावी लागेल. 2 धावा या चेंडूवरती. स्ट्राइक वरती सागर आलेला आहे. वाईट चेंडू खराब चेंडू पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पहिला आव्हान तर चेंडू टाकला आव्हान तर धाव या मॅच मधील धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रबल बॉल क्रिकेट खेळत असताना आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी फलंदाजांवरती जे दडपण नसतं तेव्हा तो गोलंदाजावरती जास्त दडपण असतं. यावेळी ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळवलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. नाव त्याचं अमोल. हेच आहे क्रिकेटची मजा, पावसाळी क्रिकेटची मजा. तुम्ही पडणार तुम्ही धडपडणार मात्र पुन्हा एकदा तुम्ही उठणार आणि उभा राहणार. हॅलो अमोलचा पुढला चेंडू. यावेळी अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाला मात्र बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. अमोल अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. अर्जुन त्यांना प्रोत्साहित करत असताना बाउंड्री लाईन वरून अतिशय सुंदर गोलंदाजी.
यावेळी मात्र टॅप जरूर झाला चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. घडतंय काय बिघडतंय काय, अजून देखील चेंडू ट्रॅव्हल झालेला नाही. चेंडू थांबलाय जरूर. षटक होतंय समाप्त. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या. आतापर्यंत एक षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 8च्या घरामध्ये. बिनगडी बाद 8 धावा. चला सुरुवात करायची आहे. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजाचं नाव राहुल. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल आलेला आहे. यावेळी मात्र अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू. पुढला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू. मात्र यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकभूल होते आणि या चुकभुलीमध्ये मात्र रनिंग चोरटी धाव मात्र घेण्यात यश सागर आणि करण यांना. यावेळी मात्र अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय. पंच वळतायत. वन बाउन्स सीमा पार आर पार. हालाय सागर थोरातच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार. 4 धावा. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले आणि चांगलं यावेळी मात्र घडतंय काय बिघडतंय काय, तर अतिशय चांगला फटका. यावेळी मात्र पाहताय सागर ऑन फायर. षटकार 6 धावांनी धावफलक भरारी घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19च्या घरामध्ये. सागरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक अमोलनं प्रेशर तुमच्यावरती गोलंदाजी करत असताना तुमच्यावरती ढकललेलं, मात्र यावेळी फलंदाजीवर करत असताना ना ते प्रेशर रिलीज केलंय ह्या 2 चेंडूवरती. तिसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला जरूर. एक धाव वेगाने केली. दुसरीचा प्रयत्न करतोय मात्र थांबवलं गेलं करण याने. एक धाव वेगाने पूर्ण. धावसंख्या 20च्या घरामध्ये. यावेळी मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू, अवांतर धाव. अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21च्या घरामध्ये.
नवीन फलंदाज गणेश शेटके आपण पाहताय आणि त्याच्यानंतर नवीन गोलंदाज संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्जुन. पहिला चेंडू अर्जुनचा सागरसाठी, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार, आर पार, हालाय षटकार. 6 धावा. स्वागत केलंय तुमचं 6 धावांनी सागर थोरातने. अतिशय चांगली आणि दर्जेदार खेळी सागर थोरातच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर सावरलंय आपल्या संघाला सागरने. धावसंख्या 28 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप घ्या संघ वाकोडे बुद्रुक आणि संघ स्वराज्य मानेवाडी, दोन्ही संघाला विनंती असेल की स्पीडअप घ्यायचा आहे. चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे. डेट चेंडू आपण पाहताय. कुठेतरी मैदानाचा अंदाज नसताना आपण पाहताय फलंदाजाकडून गोलंदाजाकडून चुकबुल होते. आता एक संधी तुम्हाला माफ आहे. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू घडतंय काय तर क्षेत्ररक्षक आहे, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक वरती गणेश शेटके आपण पाहताय. आता पहिला चेंडू पेस करेल अर्जुन याचा. आतापर्यंत 2 चेंडू खर्च करत असताना 6 धावा गमावलेल्या आहेत. मात्र उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळणार. इथं मात्र आपण पाहताय चुकबुल होते जरूर. ही एक चोरटी धाव घेण्यात यश आलं. 1 धाव आणि या एकेरी धावेने धावपलक मात्र पुढे सरकतंय. थेंबे थेंबे तळे साचे. 30 धावा धावपलकावरती आतापर्यंत. चांगली सुरुवात संघ वाकुडे बुद्रुक ए कडून. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. ही जी गोलंदाजी आहे तुम्हाला स्लॉकवर षटकामध्ये वाचू शकते. अतिशय चांगला कमबॅक अर्जुन या गोलंदाजाकडून. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. मात्र पंच वळतायत, पंच वळतायत. पंचांनी इशारा केलाय. हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. वाईट पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आपण पाहिलं ना तर 1 धाव ही ऍड केली जाईल. धाव संख्या 31च्या घरामध्ये. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र सीमारेषे पार आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषे पार, हालाय षटकार. सागर थोरात ऑन फायर. यावेळी मात्र चांगल्या क्षेत्ररक्षण, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या धावपलकावरती 38 धावा. आपण पाहताय पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त इथे आणि वाकुडे बुद्रुक ए हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या धावपलकावरती लगावल्या त्यांनी 38 धावा. आणि म्हणजेच मानेवाडी, स्वराज्य मानेवाडी या संघाला विजयासाठी बनवायचे आहेत 18 चेंडू आणि 39 धावा. धन्यवाद. करमाळे संघ आपल्याला विनंती असेल स्टेजवरती या. पुढील सामना करुंगली विरुद्ध करमाळे.
आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार या, नाणेफेकीचा कौल होईल आणि पंचांना देखील विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवायला सांगा पुढील संघांना, दोन्ही संघांना आपल्याला देखील विनंती असेल. धन्यवाद. तर चला लगेचच मॅचला स्टार्ट करा. दुपारचे 12 वाजून 46 मिनिटं झालीत आणि दुसऱ्या गटाला इथे सुरुवात झाली. अजून देखील एक गट शिल्लक आहे, त्यामुळे घाई करा. अजून देखील या गटातील 2 मॅचेस या ठिकाणी साखळी सामन्यातील शिल्लक, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र टीमने धावा जमवल्या 39 आणि 38 धावा उभ्या केल्या. 39 धावांचं टार्गेट दिलं इथे टीम स्वराज्य मानेवाडी या टीमला. वाकुटे बुद्रुक एच टीमनं 38 धावा या ठिकाणी उभ्या केल्या. 39 धावांचं टार्गेट दिलं स्वराज्य मानेवाडी या टीमला. चला यानंतरची मॅच लगेचच या ठिकाणी टॉस केलं जाईल. टीम करुंगली संघाने टीम अमोल आणि राहुल ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती क्रॉस अँगलने गोलंदाजी करणारा वाकुडे बुद्रुक ए संघाचा मलिंग अर्थातच विनोद माने गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. तर इथे टॉस जिंकला टीम संजय दादा स्पोर्ट करुंगली या टीमने आणि निर्णय घेतलाय. स्टेजवरती यावेळेस पहिलाच बॉल फुलटॉस होता. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तिथे घेतली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन झाले. फलंदाज अमोलच्या बॅटमधून ही एक धाव आले. अमोल आणि राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमोलने अनेक वेळा आपल्या टीम मानेवाडीसाठी अनेक चांगल्या इनिंग पेश केल्यात आणि आजच्या दिवसामध्ये मात्र टीम वाकुडी विरोधात ही अमोलची बॅटिंग चांगली असणं गरजेचं आहे. यावेळेस यस्टनचा इथे वेध घेतलाय. क्लीन बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राहुल पहिल्याच बॉलवरती मात्र गोल्डन डकची शिकार ठरलाय. काय गोलंदाजी, अगदी यस्टनचा वेध घेणारी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, अक्रॉस द गोलंदाजी करत असताना मात्र विनोद मानेने कित्येक वेळा कारनामा केलाय. आणि यंदाच्या रबर बॉल टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजय पावले यांच्या टीममध्ये हा खेळाडू 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर गोलंदाजीचे अनेक धडे त्या खेळाडूला नक्कीच शिकायला मिळाले. तर नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली अमोलच्या बॅटमधून. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती मात्र फलंदाजाला माघारी धाडण्यात यशस्वी राहिला. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या ग्रामीण टेनिस क्रिकेटची आपण चर्चा करतो, आज अनेक संघामध्ये कधी कधी 11 खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की एका गावाचे 2-2 संघ या ठिकाणी झालेत, एका तालुक्याचे 2-2 असोसिएशन, अशा अनेक प्रकारच्या घटना सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडल्यात. आणि त्यामुळे कुठेतरी एक चांगली टीम बनणं आणि चांगली टीम बनवणं हा मोठा संघर्ष मात्र ग्रामीण टेनिस बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे एक सिंगल आले, रनआउटची संधी होती, परंतु एकच धाव या ठिकाणी घेतली गेली. 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. तर एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. करुंगली संघाने इथे टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
प्रतिस्पर्धी टीमला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केले आणि जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच करंगली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचा हे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम योद्धा 11 पनुमरे या टीमचे खेळाडू नेताजी ढेरे आणि बबलू पाटील यांनी सकाळचं सत्र गाजवले, पहिला गट गाजवला. असे दोन नामांकित खेळाडू सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एक धाव इथे घेतली जाते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. विनोद माने चांगले गोलंदाजी आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र आलेला नाही तो बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच स्वराज्य मानेवाडी या टीमला. इथे मात्र यावेळेस पहा मोठा फटका मारायला तयार झाला होता फलंदाज अमोल, परंतु क्षेत्ररक्षक सागर यांनी पकडले अप्रतिम झेल आणि फलंदाज अमोल या टीमचा एक महत्वाचा खेळाडू मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस क्लीन बॉल, काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये पहा. विनोद मानेने मात्र कारनामा केलाय. एका षटकामध्ये फक्त 6 रन खर्च केल्या आणि 3 विकेट मात्र माघारी धाडताना बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी घेतल्या बॉलर विनोद मानेने. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा खर्च केल्या 6, 3 गडी बाद 6 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम स्वराज्य मानेवाडी या टीमची. 39 धाबांचं लक्ष, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा आल्या 6. आता 12 चेंडू आणि 33 धाबांची गरज. रबर बॉलमध्ये हे टार्गेट देखील शक्य आहे, परंतु तुम्हाला मोठ्या फटक्याची गरज आहे टार्गेट पार करायचं असेल तर. यानंतरची मॅच टीम संजय दादा स्पोर्ट करुंगली आणि संघ आपणाला पाहायला मिळतोय जय हनुमान स्पोर्ट करमाळा विरुद्ध संजय दादा स्पोर्ट करुंगली या दोन संघामध्ये. तर पाहिजे चौथा गडी देखील क्लीन बोल्ड झाला आतापर्यंत. 3 गड्यांना यष्टीचित अगदी त्रिफळाचित करण्यामध्ये यश आले टीम वाकुर्डे ए या संघाला. आणि सध्याच्या गडीला जर पाहिलं तर कमी षटकाच्या मॅचेसमध्ये देखील स्वराज्य मानेवाडी या टीमच्या प्रत्येक खेळाडू येथे बॅटिंग भेटणार का ही चर्चा देखील जरूर केली जाऊ शकते. कारण की अनेक खेळाडू असे असतात की आम्हाला बॅटिंग जर मिळाली तर आम्ही षटकार मारू, आम्ही चौकार मारू, परंतु त्या खेळाडूवरती बऱ्याच वेळेला संधी मिळत नाही. परंतु ज्यावेळेस संघ बिकट अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस प्रत्येकाला संधी मिळते आणि त्यावेळेस तुम्ही संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. सोन्यासारख्या संधीची वाट बघण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. आणि आमच्या स्टेजवरती देखील सोने आहे आणि या सोन्याने कित्येक वेळा संधीचं सोनं केलंय. कारण की मराठेवाडी या टीमकडून खेळत असताना चांगला खेळ राहिलाय. इथे बराच काळ मात्र धावसंख्या थांबली होती आणि 2 धावा आल्या. आता मात्र धडधाकट शरीर यष्टीचा दीपक आलाय. दीपक जवळ क्षमता आहे आणि तुमच्याजवळ क्षमता असून चालत नाही तर तुम्हाला संधी देखील मिळणं गरजेचं असतं. आज संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचा कशा प्रकारे वापर करतोय ते दीपक. परंतु एकच धाव आले. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. रनआउटची संधी पहा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो की काय, परंतु एकच धावे ते घेतली जाते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 9 या कड्यावरती. अजून देखील 30 धावांची गरज. जवळपास 5 षटकार या मॅचमध्ये विजयासाठी हवे आहे टीम स्वराज्य मानेवाडी या टीमला.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक टायमिंग होऊ शकलं नाही, परंतु नो मॅच लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न ज्या पद्धतीने दीपक यांची आपण शरीर यष्टी पाहतोय, पण त्या पद्धतीनं धाव घेताना जरूर पाहायला मिळतात. कारण की हा खेळाडू जर पाहिलं तर लांबलचक शरीर यष्टीचा खेळाडू अगदी 4 ते 5 पावलामध्ये एक धाव कंप्लीट होणं अपेक्षित आहे, परंतु थोडंसं कुठेतरी संत गतीने धाबा इथे जमवताना पाहायला मिळते. ते मात्र पहा डान्सिंग डाऊन द विकेट. आजच्या दिवसातील सर्वात लांबच लांब षटकार खेचलाय फलंदाज युवराजच्या सूरजच्या बॅटमधून आहे तो एक क्रॅकिंग षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी स्टेप आउट होऊन खेळलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र सीमारेषा बाहेर पाठवलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. जय पराजय ही पुढच्या निकाल काय लागेल याची वाट पाहू नका. प्रयत्न करत राहा आणि निकाल बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ती ताकद ओळखण्याचा चांगला प्रयत्न करा. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती धावा लागल्या. आणखी एक फलंदाज इथे बाद झालाय. माफ करा, फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला तो देखील बाद झालाय. आता जवळपास 17 वरती 5 अशी अवस्था. आता 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. सामना अजून देखील जिंकू शकते टीम स्वराज्य बारेवाडी संघ, कारण की जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. कदाचित तुमचा शेवटचा प्रयत्न तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत पोहोचवू शकतो, परंतु त्यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न करा, परंतु प्रयत्नामध्ये कधीही कमी पडू नका. हिमतीने हारा मित्रांनो, परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण की हीच हिम्मत तुम्हाला जगण्याची किंमत देत असते. त्यामुळे हिम्मत हारू नका. तर गोलंदाजीवरती सागर माने, सागर थोरात गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाकोडे बुद्रुक ए या टीमचे खेळाडू. एक धावाले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 5-6 चेंडू 22 धावांची गरज असताना 2 धावा आल्या. आता दीपक यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की संघाला गरज आहे अजून देखील 5 चेंडू 20 धावांची. गोलंदाजीवरती सागर थोरात, ज्यांनी रबर बॉल असेल टेनिस बॉल असेल अनेक वेळा यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका केला. गॅपमधून बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत फक्त बघत राहतील. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच बनवू शकते, मॅच बनवावी लागेल आणि मॅच बनवण्याची ताकद या दोन्ही फलंदाजांमध्ये जरूर आहे. आत्मविश्वास नावाची शक्ती जोपर्यंत मित्रांनो तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुणीही पराभूत करू शकत नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे मात्र कमबॅक केलाय बॉलरने. डॉट बॉलची समाप्ती. आता 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला लगेच संजय दादा स्पोर्ट करुंगली संघ क्षेत्ररक्षण घ्या. स्वतः आपण यजमान आहात, स्वतः आयोजक आहात आणि जास्त मात्र वेळ घेऊ नका. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि एक धाव जरूर आले. आता मात्र सामना इथे कुठे ते टीम वाकुर्डी टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. दोन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज आहे. इथे पहा व्हाईट बॉलचा इशारा. आता इथून पुढे जर 2 बॉलवरती 2 षटकार आले तर मॅच जिंकू शकते. पहा टीम स्वराज्य मानेवाडीला जिंकण्याच्या बऱ्याच वेळा संधी आल्या, परंतु कुठेतरी हा संघ इथे प्रयत्न करताना कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती जर षटकार आला तर सामन्याचं गणित बदलू शकतं, परंतु डॉट बॉलची समाप्ती. एक बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आता 1 चेंडू आणि 11 रनची अजून देखील गरज आहे. दुपारचं सत्र मित्रांनो, पाऊस थांबलाय तोपर्यंत मॅच मात्र स्पीडअप करा, कारण की संध्याकाळी मात्र
स्पर्धा बरोबर 6 वाजता संपवण्याचा इरादा अमर मराठ्याने संपूर्ण टीमने घेतलाय, कारण की 5-5 संजय दादा तर त्याच्या 1 तास पुढे गेलेत आणि आमचे परम मित्र विजयदादा जाधव यांचं शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. अगदी हळुवारपणे आले आणि खुर्चीवरती बसले विजयदादा जाधव यांचं शुभागमन झाले. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमचे प्रमुख खेळाडू, त्याचबरोबर